नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागामध्ये जी भरती प्रक्रिया सुरू आहे. तर त्याच्यामध्ये जी पेशा क्षेत्रे येतात, 13 जिल्हे येतात पेशा क्षेत्रामध्ये. तर त्याची जी प्रोसेस आहे ती काय केली आहे, की त्याची वरती कोर्ट केस सुरू आहे सध्या. सुप्रीम कोर्टामध्ये केस आहे आणि त्याच्यामुळे त्याचे निकाल जे आहे ते प्रलंबित ठेवण्यात आलेले आहेत. त्याच्यामुळे डेटवर डेट येत आहेत. तर आत्ताचं जे स्टेटस आहे ते तुम्हाला सांगेल मी. आणि त्याच्यावरनं सरकारने काहीतरी भूमिका घेऊन लवकरात लवकर याचा तोडगा काढावा अशी अपेक्षा आहे. आता इथं मी काय करेल, की हे सुप्रीम कोर्टाचं पोर्टल आहे. तर याच्यावरती मी काय करेल, की हे चेक करेल आणि तुम्हाला स्टेटस दाखवेल, की काय आहे. सामाजिक विकास प्रबोधिनीने टाकलेली केस आहे 2023 मध्ये टाकली होती ही मागच्या वर्षी. त्याच्यानंतर जर बघाल तर ही जी आहे सामाजिक विकास प्रबोधिनी पिटिशनर ईशान जॉर्ज दिसतात आहे इथं. तर हे ओपन करून आपण पाहूयात. हं. तर ही केस आहे ॲक्चुअली. तर इथे बघू शकता की हे केस जे आहे त्याच्यामध्ये जर पहिलं सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे ही जी आहे त्याला तारीख जी आहे ती 5 अ, मार्च दाखवत आहे. 5 मार्च 2024 दाखवत आहे. लास्टची हिअरिंग झालेली आहे. बघू शकता की 5/12/2023 ला झालेली आहे. म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च म्हणजे 3 महिन्यानंतरनं काय करतं की याला तारीख भेटत आहे. तिसऱ्या महिन्यात त्यांना तारीख भेटत आहे. तर विचार करा की अजून पण याच्यात तारीखच सुरू आहेत आणि त्याच्यानंतर याचा निकाल काय लागेल तो माहीत नाही. आता त्याच्यामध्ये जर बघाल तर याच्यामध्ये बाकीच्या गोष्टी आता सांगण्यासारख्या नाहीत आहेत कारण की डेटच अजून भेटलेली नाही आहे. त्यामुळे बघा या ज्या डेट्स आहेत इथं तुम्हाला डिटेलमध्ये दिसून जातील की या डेट्स कधीच्या आहेत त्या. तर लास्टची डेट होती, या महिन्यातली डेट होती, ही महिन्याची डेट ही करून त्यांनी काय केली की पुढची डेट देण्यात आलेली आहे आता. आता हे कॉम्प्युटर जनरेटेड असतात डेट, बट त्या तारखेलाच ऑलमोस्ट होतं. आता ते पुढेही जाऊ शकते. बट अपेक्षा आहे की ही जी तारीख आहे त्या तारखेच्या पहिले निकाल महाराष्ट्र शासनाकडून काहीतरी करण्यात यावं. म्हणजे महाराष्ट्र शासनाने काहीतरी डिसिजन घ्यावा या केसवरती, जेणेकरून जे विद्यार्थी आहेत पेशा क्षेत्रामध्ये त्यांना काय होईल, की थोडासा सुटकेचा निश्वास घेतील आणि त्यांना काय होईल, की या भरती प्रक्रियेमध्ये त्यांना समाविष्ट करण्यात येतील. आता सध्या जी केस आहे ॲक्चुअली तर ती आहे पेशा क्षेत्रावरती केस आहे. त्या पदभरतीवरती केस नाही, लक्षात घ्या. पेशा क्षेत्रावरती केस आहे, की ते पेशा क्षेत्र जे केलेले आहेत याने महाराष्ट्र शासनाने, तर त्याच्यावरती केस आहे आणि त्याचा भरतीचा एवढा रिलेशन नाहीये. तर त्याच्यामुळे काय झालं, की क्षेत्रावरती केस आहेत आणि ते क्षेत्रामध्ये भरती प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे काय होतं, की ही भरती प्रक्रियावरती फोड लागलेला आहे. ते महाराष्ट्र शासनाच्या काय केलं, की अ, याने थांबवलेली आहे सध्या तरी सामान्य प्रशासन विभागाने. तर ते त्यांनी त्याच्यावरती काढला सपोज होल्ड काढला आणि त्याच्यावरती काही डिसिजन घेतले, जे की न्यायिक दृष्टीने बरोबर असतील, न्यायिक चौकटीमध्ये बरोबर असतील, तर काय होऊ शकतं, की हे पेच सुटू शकतो असं मला वाटतं. आता याची अ, शासनच बरोबर डिसिजन घेऊ शकतं, की विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने जे डिसिजन घेता येईल त्यांनी काय केलं, की लवकरात लवकर घेतले पाहिजे अशी अपेक्षा आहे. तर आशा करतो तलाठी भरती आणि वनरक्षक भरतीकरता जे उमेदवार परीक्षा देत आहेत, ज्यांनी पेसा भरतीमधून फॉर्म भरलेला आहे, त्यांच्यासाठी लवकरात लवकर निकाल लागावा ही अपेक्षा आहे. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.